केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या SIR संदर्भात अनेक घोळ आणि अनेक गोंधळ बघायला मिळतोय संपूर्ण देशभरामध्ये. आणि आता मी सध्या आहे मुंबईत. माझ्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर आहेत. ही खरं तर यादी आहे दुबार मतदारांची, ज्याच्यावर आक्षेप नोंदवलेला आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी. सर, नेमकी कशाची ही यादी आणि काय आक्षेप आहे तुमचा? पण मी 2024ची विधानसभा निवडणूक लढलो, माझा पराभव झाला. आम्ही सर्वांनी निवडणूक याचिका केली होती, कारण आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं की प्रत्येकाने निवडणूक याचिका करा, ती केलेली आहे. मी जेव्हा निवडणुकीचा निकाल पाहिला तर मला 2019 पेक्षा जास्त मतं पडलीत. म्हणजे माझ्याबद्दल नाराजी होती, अँटी इन्कम होती, असं काही नव्हतं. पण विरोधी पक्षाला खूपच जास्त मतं पडली. तर मी विश्लेषण केलं की मी इतके दिवस निवडणुका लढवतोय, 7-8 निवडणुका लढलेलो, मला मतदारसंघ माहिती आहे. काय झालं तर मी माझी यादी, माझ्या दक्षिण कराड मतदारसंघातली मतदार यादी घेतली 2024च्या विधानसभा निवडणुकीची. आता ती यादी ही इलेक्शन कमिशन तुम्हाला सोपी देत नाही. ती मशीन रिडेबल, कम्प्युटरवर चालू शकेल अशी यादी देत नाही. ती वेगळ्या फॉर्मॅटमध्ये ती बदलावी लागते, त्याला खूप वेळ लागतो. 5-6 महिने मला लागले. आम्ही ते सगळी यादी PDF फॉर्मॅटमधून बदलून एक्सेल फॉर्मॅटमध्ये करून ती अगदी खोलवर तपासली. तर त्यामध्ये मला काय आढळलं की माझ्या मतदारसंघामध्ये एकूण 3,15,000 मतदार होते. त्यापैकी 21,000 मतदारांची नावं 48,000 ठिकाणी आहेत. म्हणजे एका माणसाचे नाव 2 ठिकाणी, 4 ठिकाणी, 5 ठिकाणी, 10 ठिकाणी, 12 ठिकाणी एकच नाव. म्हणजे स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव मॅच होणारी. आता हे काय फार सोपं नसतं. आता माझं नाव पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण हे अधिकृत नाव आहे. माझ्या मतदारसंघात दुसरं नाव मिळणार नाही, अवघड असतं. तरी मला मिळाली नावं. तर माझ्या मतदारसंघामध्ये एकंदरीत ह्याच्यापैकी 21,000 लोकांची नावं ही 48,000 ठिकाणी आहेत. म्हणजे 27,609 एक्स्ट्रा नावं, त्या लोकांची नावं पुन्हा पुन्हा आलेली आहेत. आणि ही 27,000 लोकांची यादी, ही सगळी यादी दुबार नावासकट की कराड मंगळवार पेठेत पण आहे आणि कराड गुरुवार पेठेत पण आहे, कराड शुक्रवार पेठेत पण आहे, वारुंजीमध्ये पण आहे, काल्यामध्ये पण आहे, शेऱ्यामध्ये पण आहे. ही सगळी नावं मी माझ्या मतदारसंघात दिली आहेत. बूथ वाईज अनुक्रम क्रमांक, त्याचं नाव, आधार क्रमांक, सगळं ही यादी, दोन्हीची डुप्लिकेट नावांची यादी दिलेली आहे. एकूण किती नावं आहेत? 48,000 नावं, त्यातली 27,000 नावं डुप्लिकेट दाखवलेली आहेत. आता मी हे जेव्हा सगळं केलं, ही छापली नावं इलेक्शन कमिशनला दिली, तेव्हा मला लक्षात आलं की आपल्या शेजारच्या मतदारसंघामध्ये पण नावं आहेत आणि ती माझ्या मतदारसंघात आहेत. ती मी माहिती घेतली कम्प्युटर. ती जी यादी छोटी दिसते आहे, ती यादीमध्ये माझ्या शेजारच्या उत्तर कराडमध्ये 6,063 नावं दुबार आहेत. म्हणजे दक्षिण आणि उत्तरमध्ये कॉमन नाव आहेत. त्यानं दोन्ही ठिकाणी मतदान केलं असावी शक्यता आहे. इस्लामपूर जयंत पाटलाच्या मतदारसंघामध्ये 6,400. त्यानंतर शिराळा मतदारसंघामध्ये 7,900 दुबार नावं आहेत. नंतर पाटणमध्ये शंभूराज देसाई आमदार आहेत, तिथले 4,200. नंतर पलूस काळेगावमध्ये विश्वजित कदम आमदार आहेत, त्या ठिकाणी 3,900. अशी एकूण 28,509 नावं ह्या 5 मतदारसंघात माझ्या मतदारसंघात दुबार आहेत. मतदारसंघ कॉम्पॅक्ट आहे, 5 मिनिटात तिकडून तिकडे जाता येतं. त्यामुळे तिथं मतदान करून इथं येऊन पुन्हा शाई पुसून पुन्हा मतदान करणं हे सहज शक्य आहे. तर आमची मागणी काय आहे की एका नावाचे 2 माणसं असतील तर आमची काय हरकत नाही. पण एका व्यक्तीचे 2 ठिकाणी नाव असलं ते शक्य नाही, ते चुकीचं आहे. कारण निवडणूक कायदा आपल्याला अधिकार देतो की कुणीही कुठेही मतदान करावं. माझ्या मतदारसंघात कुणी आला उत्तर प्रदेशचा, तामिळनाडूचा, माझी काय हरकत नाही. पण तरी तिथं नाव नसलं पाहिजे, दुबार नाव नसलं पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. ते SIR प्रक्रियेतून हे केलं पाहिजे. आणि मी एक सांगतो आपल्याला की माझ्या जिल्ह्याकडनी ही यादी घेतली, मी त्यांना सॉफ्ट कॉपी दिली, हार्ड कॉपी छापील प्रिंटआउट दिलं आणि त्यांनी सगळे तपासल्यानंतर आतापर्यंत तरी 36,000 नावं रद्द केली. पण मी निवडणुकीच्या आधी जेव्हा तक्रार केली की दुबार नावं काढा, तेव्हा केली नाहीत. 2024ची विधानसभा निवडणुकीत जिंकायचं भाजपचं एकमेव सूत्र हे होतं. 24 लोकसभेला दारुण पराभव झाल्यावर अमित शहा नागपूरला आले. 24 सप्टेंबर 2024ला आपल्या कार्यकर्त्यांना संबोधून सांगितलं. काय सांगितलं? प्रत्येक बूथमध्ये 10% मतं वाढवा. आता 10% मतं कशी वाढतील? कारण देशाची लोकसंख्या सरासरी वर्षामध्ये 0.9% वाढते. जन्मदर, मृत्यूदरचं बघितलं तर म्हणजे लोकसभा ते विधानसभेच्या 5 महिन्यामध्ये 0.5% वाढली असेल.
आणि तुम्ही सांगता 10% वाढवा. 10% कशी वाढली? तर एका माणसाने 4-4, 5-5, 6-6 ठिकाणी नावं नोंदवली आणि 4-4, 5-5, 6-6 वेळेला मतदान केलं शाही पुसून. पण आता मग सर पुढे काय या संदर्भात काय कोर्टात जाणार? कमिशन का आम्ही काय करणार त्याला? आम्ही आंदोलन करणार, बोलणार. राहुल गांधींनी एवढी मोठी वोट चोरीची चळवळ केली त्याकरता. आम्ही एवढंच विनंती करतो की तुम्हाला जर प्रामाणिकपणे निवडणुका घ्यायच्या असतील तर ही मतदान यादी शुद्ध करा. ही सगळे तुम्हाला पुरावे दिलेले आहेत. पण हे सगळं सर सुरू असताना आता भाजपनं 29ची तयारी सुरू केली. आज नवीन टीम आली. स्मृती इराणींचं पुनरागमन झालंय. राहुल गांधींना तयारी करण्यात काहीच गैर नाही. ते राजकीय पक्ष आहेत, त्यांना निवडणूक जिंकायच्यात. आम्ही करू तयारी आणि नवीन कार्यकारिणी केली त्यांच्या घटनेप्रमाणे त्यांनी केली असेल. सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्ही देशाची सेवा करा, त्यात काय वाईट? पण स्मृती इराणींचं उत्तर प्रदेश निवडणूक आहे. वैयक्तिक काही बोलणार नाही मी. त्यांना काही दिसला असेल फायदा त्याचा होत असेल. पण एकंदरीत आता अमित मालवीय यांची हकालपट्टी झाली आयटी वरून. कॉक्रोच जनता पार्टीचं इतकं मोठं आंदोलन, हा पराभव म्हणायचा भाजपचा आयटी सेल. बघा, शेवटी जनतेच्या रेट्यापुढं धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्यावा लागला आणि भाजपच्या सोशल मीडियाने जो मूर्खपणाची कॅम्पेन चालू होते त्याची परिणाम मला वाटतं भोगायला होतील. चांगली गोष्ट आहे त्याला काढून टाकलं, त्याची हकालपट्टी केली. पण सर मग ह्या सगळ्यामध्ये काँग्रेस सेल्फ गोल का करते? मेलनींचा विषय असेल, परवाचा वंदे मातरमचा व्हिडिओ असू दे, मेलनींचा विषय, जॉर्ज मेलनी जे आहेत त्यांच्या बरं. पण वंदे मातरमचा व्हिडिओ, मातरमचा विषय तुम्ही घेतला. मी काय तिथं नव्हतो, त्यामुळे काय घडलं ते मला, मी काही साक्षीदार नाही आहे. मी टीव्हीवर बघितलं, तुम्ही जे बघितलं तेच, आणि जयराम रमेशचे जे वक्तव्य आहे ते मी तेच तुम्हाला कोट करणार. पण वंदे मातरमचा आम्ही अपमान केला ही कल्पनाच शक्य नाही आहे. अरे कोण आम्हाला विचारते? ज्यांनी ब्रिटिशांची माफी मागून तुरुंगातनं बाहेर आली, जे ब्रिटिशांचे तनखे घेऊन पेन्शन घेऊन ब्रिटिशांच्या स्वातंत्र्याची नावं खबऱ्यासारखी ती पोचवत होते आणि त्यांना दुर्गात टाकत होते, ते आम्हाला विचारणार. अरे संघाच्या मुख्यालयामध्ये कधी तुम्ही तिरंगा फडकवला नाही, वंदे मातरम कधी काढलं, आम्हाला तुम्ही विचारताय? वंदे मातरम हे स्वातंत्र्य लढ्यातलं वॉर क्राय होतं. एका हातात तिरंगा, दुसऱ्या हातात तोंडामध्ये वंदे मातरम म्हणून आम्ही लढा केला. आम्ही अपमान करू? आता ते 2 स्टान्से पाहिजेत का 8 पाहिजेत त्याच्याबद्दल कारण नसताना कॉन्ट्रोवर्सी मुद्दाम केली आहे. फक्त एका विशिष्ट समाजाला, धर्माला टार्गेट करण्याकरता. रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलं होतं की 2 स्टान्से मिळाले पाहिजेत म्हणून. मग तुम्ही हे कशाला केलं? फक्त तुम्हाला विकासाकडे तुमचं लक्ष नाही आहे. आज देशामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत. 80 कोटी लोकांना तुम्हाला अन्नधान्य पुरवल्याशिवाय ते जगणार नाहीत, अशी दारिद्र्याची परिस्थिती आहे. आणि तुम्ही फक्त गप्पा मारताय विकसित भारत होणार, हे होणार. कसं होणार? काय नाही 29ला मग सर काय विरोधकांमध्ये एकी अजूनही दिसत नाही. स्टॅलिन वेगळे आहेत, पवार साहेबांचं काही अजून. जनता भाजपचा पराभव करणार आहे. आम्ही आहे, आम्ही एकत्र करून निवडणूक लढवू, पण पराभव हा जनता करण्याची. मतदार पराभव करतात, पॉलिटिकल पार्टी करत नाही. जनता पराभव करणार. पवार साहेबांबद्दल काय तुमचं मत आहे? मी कसं बोलू, ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमच्या आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. ते योग्य तो निर्णय घेतील याची मला खात्री आहे. पण वारंवार बघा, कोणी खासदार पंतप्रधान भेटले तर त्यामध्ये काही गैर नाही आहे. त्यांची मतदारसंघाची कामं असतात, ती सहजासहजी होत नाहीत विरोधकांची. त्यामुळे पंतप्रधानाकडे तक्रार केली तर त्यात काय वावग आहे? देवेंद्र फडणवीसांबद्दल काय मत? आजच त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली पुन्हा एकदा. आता बघा, ते मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान भेटण्यामध्ये काही गैर नाही आहे. आता काय भेट त्यांनी घ्यावी, काय किती सांगितलं असेल तुम्हाला, ते मान्य केलं पाहिजे. पण ते जर गेले समजा केंद्रात, महाराष्ट्रात सर काय पर्याय वाटतो तुम्हाला? जर मंत्री झाले तर ते केंद्रात जात असतील, त्यांना बढती मिळत असेल तर मला त्यांच्या शुभेच्छा आहेत. पण त्यांना वाटत असेल की आपले पंख कापले जात आहेत तर मग त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी काय तुम्हाला मग पर्याय काय वाटतो सर महाराष्ट्रात? भाजपकडे दुसरा पर्याय दिसत नाही. एक पर्याय जी चर्चा चालू आहे की एकनाथ शिंदे यांनी भाजपमध्ये आपला पक्ष विलीन करावा आणि त्यांना करावं, एक त्यांना मराठा फेस मिळेल. दुसरा पर्याय काय मला दिसत नाही. पर्याय दिसत नाही हा एक स्ट्रॉंग पॉइंट म्हणायचा फडणवीसांचा. मग असं काय नाही, त्यांनी सगळे आपले प्रतिस्पर्धी संपून टाकले आहेत. मुनगंटीवार असतील, खडसे असतील, कुणी पंकजा मुंडे असतील, जरा कुणी असं ते करतात. आता ही काटछाट चालू असते राजकारणामध्ये. पण त्यांना शिक्षण मंत्री केलं जाईल ही मला हे करू नये अशी माझी इच्छा आहे, कारण ते आम्ही त्यांना स्वीकारणार नाही. कारण ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये एवढा गोरखधन चालला, पेपर कोचिंग क्लास कुठला होता, तुमचे पेपर लीक जे केले ज्या माणसांनी कुठली होती, पुण्याची माणसं होती. तुम्ही गृहमंत्री, कायदा मंत्री, मुख्यमंत्री आहात, तुम्हाला काय करताल? तुम्ही 2024चे पेपर लीक झाले, तुम्ही काही व्यवस्था टाईट केली नाही, हे का चालू राहिलं? आणि तुम्ही आता ते जाऊन शिक्षण व्यवस्था सुधारणार आहात का? आम्हाला मान्य आहे, तुम्हाला जायचं असेल जवळ जावा,
काही त्यांना दुसरं खातं द्या. समजा गोपीनाथ मुंडे त्यावेळेला आले असते सर काँग्रेसमध्ये, तर आज काय चित्र असतं असं वाटतं? त्याबद्दल मी स्पष्टपणे बोललेलो आहे की 13 ऑक्टोबर 13ला माझी मुंबईमध्ये भेट झाली, आमचं ठरलं. मला वाटतं की मी 18 तारखेला मी जेव्हा दिल्लीला गेलो होतो त्या दिवशी या घटना घडल्या असल्याचं मला वाटतं, आठवत नाही. कारण माझ्या दिल्लीच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये ब्लँक आहे, काहीच लिहिलं नाही. दिल्ली दौरा एवढंच लिहिलं, म्हणजे काहीतरी गुप्त बैठकी चालल्या असतील असं वाटतं मला. ते 18 ऑक्टोबर 2013 अशी तारीख मला वाटते. आमच्या बैठका झाल्या, ठरलं होतं. सोनिया गांधींना मी जाऊन भेटलो, त्यांनी मान्यता दिली. पण त्यांची अट होती की मला मंत्री करा, राजीनामा दिला. ते प्रधानमंत्र्यांनी स्वीकारलं नाही की तुम्ही निवडून आल्यानंतर करतो, आधी नाही. आधी केलं तर ही लाच दिल्यासारखं होईल आणि ते मला मान्य नाही. पण तो जर सर निर्णय झाला असता समजा, मला वाटतं 24च्या निवडणुकीचा वेगळा निकाल लागला असता. आम्ही जिंकलो असतो, आमचा काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता. 24 की 14 म्हणताय? सॉरी 14 मध्ये. राज्यात आणि केंद्रातही. नाही, राज्यात सांगतो, केंद्रातला वेगळा विषय. पण तुम्ही आणि एक म्हटलात की 14 साली जर तुमची सत्ता आली असती तर राष्ट्रवादीनं तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला दिलं नसतं. आता हे आमचे संबंध जे आहेत तुम्हाला माहिती आहेत. मी आता काही निर्णय घेतले त्यांना ते आवडले नाहीत. तुम्हाला माहिती आहे कुठले निर्णय. त्यांना असं वाटलं की त्यांच्याकरता विशेष त्यांना डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतो. ते तसं नव्हतं काही. मी देशहिताकरता करत होतो. असं समजा 70,000 कोटीचा घोटाळा झाला असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. मी कधी घोटाळा म्हटलं नाही. मी फक्त म्हणजे असं का होतं हे एवढं विचारलं मी. आता प्रधानमंत्र्यांनी सांगितलं असेल भोपाळला की 70,000 कोटीचा घोटाळा झाला, मग स्वाभाविक आहे तेवढे पैसे जर घोटाळा झाला नसता तर काही कामं झाली असती. 2-4 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आज कमी झाल्या असत्या. बँक वाचली त्या निर्णयामुळे वाचली. आता तो निर्णय त्यांना आवडला नाही, त्यामुळे माझं सरकार त्यांनी खेचलं. तुला माहिती आहे, तुम्हाला खाली पाडलं आमचं सरकार. राष्ट्रवादी आता पलटवार करते सर की तुम्ही सोबत राहिला असता तर 14 साली त्यांची सत्ता आली. सरकार पाडलं कोणी? मी पाडलं का? सरकार तुम्ही पाडलं, मी कसं सोबत राहणार? माझी इच्छा त्यावेळेला होती, पण तुम्ही आम्हाला सोडून गेला. विरोध तुम्ही म्हणताय, विरोध कुणाचा नेमका? दादांचा होता त्यावेळा की पवारसाहेबांचा? त्यांच्या पक्षातलं काय झालं मला नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसनं माझ्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि मी स्वतंत्रपणे निवडणूक. त्याच आमची पराभव झाली. भाजपची तिथं आगमन झालं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशीर्वादामुळे. सर एक शेवटचा प्रश्न, दिमागी नक्षल ही नवीन फ्रेज वापरलेली आहे पंतप्रधानांनी थेट लाल किल्ल्यावरून भाषण करताना. तुम्ही कसं बघताय? अगदी दुर्दैवी आहे. लाल किल्ल्याचं भाषण हे एक राष्ट्रीय सण आहे, एक राष्ट्रीय परंपरा नेहरूंनी सुरू केलेली आहे. आणि या वेळेला पंतप्रधानांनी देशाला इन्स्पायर करण्याकरता, देशाला प्रोत्साहित करण्याकरता भाषण करायचं असतं. त्यामध्ये देशाला एक करणं, आपसातले मतभेद दूर करणं हे करायचं असतं. पण ते न करता पंतप्रधान फक्त देशाचं विभाजन करतायत. आता नवीन त्यांनी विभाजन केलं. पूर्वी धर्मावर होतं, जातीवर होतं. ओबीसी मराठा इथं चाललेलं आहे, धनगर आदिवासी चाललेलं आहे. आता त्यांनी काय केलं, अर्बन आणि ग्रामीण हा एक बदल केला. म्हणजे अर्बन नक्षल हे तुरुंगात टाकायचे आणि ग्रामीण नक्षलची शिकार करायची, हे केलं. आता तुम्ही आणखीन एक केलं की दिमागी आणि गैरदिमागी. आता जे शिकलेले माणसं, आता आमच्यासारखे समजा आम्ही थोडं शिकलेलो आहे, संधी आम्हाला मिळाली. चिदंबरम सारखी माणसं शिकली म्हणजे ते दिमागी. आणि मग मोदी काय म्हणणार स्वतःला? तर त्यामुळे अशा तुम्ही हे करू की हा दिमागी, हा आहे, हा अर्बन, हा नक्षल, असं करू नका. आणि त्याचबरोबर वामपंथी जे विचारधारा आहे, आयडिओलॉजी आहे, ही व्हॅलिड आयडिओलॉजी आहे. त्या आयडिओलॉजीवर रशिया, चीन, व्हिएतनाम कितीतरी देश, युरोपमधले कितीतरी चालले. आज चीन आपल्या 5 पट पुढे गेले, अजूनही त्यांच्याकडे ती कम्युनिस्ट आयडिओलॉजी कार्यपत आहे. त्याला तुम्ही असं खारिज करून टाकाल. आपल्या देशामध्ये 3-3 राज्यामध्ये लोकांनी मतपेटीच्या माध्यमातून कम्युनिस्ट सरकार आणलं होतं. इथे एक विचारधारा तुम्हाला मान्य नसेल, आम्हाला मान्य नसेल. आतंकवादी कारवाया बिलकुल आम्हाला मान्य नाहीत. पण आम्ही लेफ्ट ऑफ सेंटर विचारधारेची माणसं आहोत सगळी काँग्रेसची. आणि तेच चिदंबरम म्हटले की मी पण मग दिमागी नक्षल आहे. त्यामुळे दिमागी कोण, दिमाग नसलेले कोण, हे सांगा मला. राहुल गांधी 2 दौरे करतायत, पुण्यातही येत आहेत, नाशिकमध्येही येत आहेत. काय काँग्रेसला वेगळं वाटतंय आता महाराष्ट्र? बघा, त्यांनी छात्रों की गूंज कार्यक्रम देशभर चालू केले. तर महाराष्ट्रात आले तर त्यात काय आश्चर्य वाटायचं कारण नाही. ते पुण्याला येत आहेत आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाध्यक्षाचं 10 दिवसात शिबिर आहे, त्याचे काय ते येणार आहेत. त्यामुळे 2 दिवस आले काय, एका दिवशी दोन्ही कार्यक्रम शक्य झाले नसतील. नाही, पण त्यामुळे काय ऊर्जित अवस्था येईल थोडी? बघा, शेवटी आपण हे दौरे करतो ते पक्षाला ऊर्जित अवस्था देण्याकरताच करतो, निवडणुका जिंकण्याकरता करतो. ते पक्षाचं कामच आहे. ते
धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुभाष थोरवडेसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.